ज्या माणसानं आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतलं, ज्या माणसानं आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतलं, वीटभट्टीवर काम केलं, काम करून शिक्षण घेतलं, उच्च शिक्षित झाले, अनेक मोठ्या हुद्द्यावर त्यांनी सरकारी नोकरीही केली आणि आज माननीय बालाजी खतगावकर पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांचं खाजगी सचिव म्हणून काम पाहत आहे। एका खेड्यातला लेकरू शिक्षण घेऊन पुढे पुढे वाटचाल करते आणि डायरेक्ट मुंबईला मुख्यमंत्र्यांचा सचिव होते। ही साधा प्रवास नाही, ध्यानात घ्या। मी आता मोठा झालो, मला काही कमी नाही, माझं सगळं चांगलं झालं, पण माझ्या मुखेडच्या जनतेचं काय आहे? आजही मुखेड तालुक्यामध्ये दादा आम्ही फिरायलो, बरोबर गावाला रस्ते नाही, अनेक समस्या आहेत। काही तर मायमावल्या म्हणाल्या, दादा इतकी बेजारी होती म्हणजे डिलिव्हरीची जर एखादी केस आमची तर खेड्यामधून जर तालुक्याच्या ठिकाणी न्यायची झाली, जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायची झाली तर आमच्या ज्या डिलिव्हरीच्या बाईला खूप त्रास होतो दादा। एक तर ती वाटानं मरती, नाही तर वाटानच बाळक पण होते तिचं। म्हणून माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, मुखेड आणि कंधारचा काही भाग अविकसित राहिलेला आहे, हा मुखेड आणि कंधार मध्ये विकास करायचा असेल ते एकच नाव आहे, चेहरा नवा, अरे बालाजी रावच हवा, बालाजी रावच हवा, बालाजी रावच हवा। जे बदला घेतात ते बदलत नसतात, जे बदला घेतात ते बदलत नसतात, जे बदलून परिवर्तन घडून आणतात त्यांनाच माननीय बालाजी खतगावकर पाटील म्हणतात, बालाजी खतगावकर पाटील म्हणतात। बालाजी पाटलाचे कार्यवाही हाय, बालाजी पाटील खतगावकरांचं कार्यवाही हाय, यंदा त्यांना निवडून द्यायचं